नमस्कार, मी सुवर्णा जोशी. 2019च्या लोकसभा निवडणुकींचा महासंग्राम आणि त्याविषयीच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. सुरुवात बुलेटिनमध्ये एका महत्त्वाच्या बातमीने करूयात. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजातील नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. वर्षा या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. गोपीचंद पडाळकर आणि उत्तम जानकर यांना सुद्धा बोलवण्यात आलेल्या या बैठकीमध्ये माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघ यांमधून या दोघांनाही बोलवण्यात आलेलं आहे. पडाळकर आणि उत्तम जानकर समवेत संध्याकाळी 5:30 वाजता मीटिंग सुद्धा करणार आहेत. धनगर समाजामध्ये पडाळकर आणि उत्तम जानकर यांचं मोठं महत्त्व आहे, वर्चस्व आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. धनगर समाजाच्या नेत्यांची माढा आणि बारामती मतदारसंघाबाबत बैठक असणार आहे. आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे. सागर, काय सांगाल, माढा आणि बारामती या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांबाबत या बैठकीत चर्चा होईल? सुवर्ण, आज सायंकाळी 5:30 वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजातील मुख्य जे प्रमुख नेते मानले जात आहेत, गेले काही दिवसांमध्ये त्यांची प्रचंड चर्चा आणि वर्चस्व धनगर समाजावर वाढलेलं आहे, ते गोपीचंद पडाळकर आणि उत्तम जानकर यांना बोलवण्यात आलेलं आहे. दोन्हीही नेते जर पाहिलं तर माढा आणि बारामती या लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं फार मोठं प्राबल्य आहे, मोठे मतदार आहेत. त्या अनुषंगाने ही बैठक असल्याचं समजतं. विशेष म्हणजे धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या ज्या योजना आहेत याची घोषणा यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तसंच आरक्षणाबाबत उत्तम जानकर आणि पडाळकर हे नेहमी आग्रही राहिलेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं, मोर्चा अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली होती. त्यानुसार सरकारने काही मागण्याही पूर्ण केलेल्या आहेत. पण पुढच्या येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं समजतं. कारण की माढा आणि बारामती या दोन्ही मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य असल्याने जर हे दोन नेते भाजपासाठी जर अनुकूल ठरले तर एक उत्तम राजकीय फायदा मुख्यमंत्र्यांना होईल असं वाटतं. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांना बोलवलेलं आहे. आज सायंकाळी भाजपाचे नेते इतर नेत्यांबरोबर देखील मुख्यमंत्री राजकीय पुढची रणनीती ठरवण्यासाठी आणि प्रचार यंत्रणा ठरवण्यासाठी चर्चा करणार आहेत. त्याचवेळी पडाळकर आणि जानकर यांच्याशी देखील चर्चा करतील असं म्हटलं जातं. एक मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण की सांगलीप्रमाणे माढा बारामती या भागांमध्ये धनगर समुदायाचं फार मोठं एक मताधिक आहे आणि त्या मतांवर फार मोठे गोष्टी, राजकीय घडामोडी घडू शकतात. अर्थात. धन्यवाद सागर, आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल.